पार्ट 1 ऑफ द व्हिडिओमध्ये आपण मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बघितला होता, जो हाय पॉवर इलेक्शन मॉनिटरिंग कमिटीनी मेन्शन केलेले होते. पार्ट 2 मध्ये आपण बघितलं होतं क्वालिफिकेशन डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्सबद्दल. पार्ट 3 ऑफ द व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की वकिलांच्या काय ड्युटीज आहेत, बॅलेट पेपर फिल करताना काय काळजी घेतली पाहिजे, ह्या संपूर्ण गोष्टी. आणि पार्ट 4 ऑफ द व्हिडिओमध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत की बार काउन्सिल ऑफ इंडिया, स्टेट बार काउन्सिल्स आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट यांचं ओरिजिन कसं आहे, बॅकग्राऊंड कसं आहे. बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे, जी आपण बघतो पेरेंट बॉडी आहे, यांच्या पॉवर्स कुठून डिराईव्ह होतात. स्टेट बार काउन्सिल्स जे आहेत त्यांच्या पॉवर्स कुठून डिराईव्ह होतात. आणि ॲडव्होकेट्स ॲक्ट यांचं ओरिजिन कुठून आहे. त्यासोबतच आपण बघणार आहोत की ड्युटीज काय ऑब्लिगेशन्स मेंबर्सवर असतात. अलॉंग साईड दॅट काय आपण बघतोय की स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जे आहे, आत्तापर्यंतच्या ज्या बॉडीज आहेत त्या कितपट सक्सेसफुल राहिलेल्या आहेत आणि अजून कोणत्या बऱ्याचशा गोष्टी ज्या वकिलांसाठी आपण बघतोय की ह्या बॉडी बनवलेल्या आहेत, तर यांच्याकडून अजून कोणत्या अपेक्षा वकील म्हणून आपण करू शकतो, हे संपूर्ण गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत स्पेशल गेस्ट आहेत ॲडव्होकेट राम भुजबळ सर, प्रेसिडेंट ऑफ पुणे बार असोसिएशन. त्यासोबतच आपल्यासोबत आपले एमिनंट ज्युरिस्ट डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड सर पण आहेत. आव्हाड सर आणि भुजबळ सर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ॲडव्होकेट्स ॲक्ट अंडर काय ड्युटीज आहेत, बार काउन्सिल ऑफ इंडियाचे जे पॉवर्स आहेत त्या कशा डिराईव्ह होतात, स्टेट बार काउन्सिलच्या काय पॉवर्स आहेत आणि कितपत आपण बघतो की स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा सक्सेसफुल राहिलेलं आहे, काय अचीवमेंट्स आहेत. स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ही वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसिव्ह स्टेट बार काउन्सिल्स आहे अक्रॉस इंडिया. यांनी असे प्रोग्राम्स आणलेले आहेत की अक्रॉस इंडिया फर्स्ट ऑफ इट्स काइंड आहेत. जसं की बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम डॉक्टर भास्करराव आव्हाड सर यांच्या नावावर, जो त्यांनी एक यंग लॉयर्स जे आहेत जे जस्ट पासआउट झालेले आहे त्यांच्यासाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने अक्रॉस इंडिया फर्स्ट टाईम महाराष्ट्रात हा इम्प्लिमेंट केलेला आहे. कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम फॉर ॲडव्होकेटसाठी डिझाईन केलेला आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात मोठी अकॅडमी, भारतातील सगळ्यात मोठी अकॅडमी जी आपण बघतोय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर जी आपण बघतो इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यात आलेलं आहे नवी मुंबई तळोजा इथे. ही जी अकॅडमी तळोजा नवी मुंबईला करण्यात आलेली आहे, ज्याचं उद्घाटन माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्याकडून झालेलं आहे. सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण होते. तर ह्या अकॅडमीचं काय इम्पॉर्टन्स आहे, त्यासाठी ह्या बॉडी ॲक्च्युअली आणल्या होत्या, त्याचं कुठं ना कुठं हेतू साधल्या जात आहे का, हे संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत. दोन्ही सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की काय पॉवर्स आहेत अंडर दी ॲडव्होकेट्स ॲक्ट, डेरिव्हेशन ऑफ पॉवर्स ऑफ स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि सोबतच ड्युटीज ऑफ दी मेंबर्स. तर आधी जाणून घेऊया आव्हाड सरांकडून की डेरिव्हेशन ऑफ पॉवर ऑफ स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडिया अंडर दी ॲडव्होकेट्स ॲक्ट आणि ओरिजिन ऑफ दी ॲडव्होकेट्स ॲक्ट. सर, जर का आपण अलीकडे पाहिलं की पूर्वीची जी वकिलांची संख्या वाढण्याची जो वेग होता हा अत्यंत रिझनेबल होता, जो आम्ही अनुभवला 50 वर्षापूर्वी. परंतु करोनाच्या आधी किंवा करोनाच्या काळापासून अलीकडे वकिलाच्या संख्येचा वेग किंवा त्यात ती वाढ ही अत्यंत लक्षणीय आहे. विशेषत्वानं गेल्या 5-6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या पटीनं नवीन वकिलांची संख्या निर्माण झालेली आहे. त्यातही करोनाच्या काळातले वकील असतील त्यांना डायरेक्टली असं शिक्षण न मिळाल्यामुळे फक्त पुस्तकी शिक्षण मिळालं. कोणत्याही प्राध्यापकाकडे किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये तेव्हाच्या विशिष्ट परिस्थितीमुळे ते शिक्षण काही त्यांना मिळू शकलं नाही. मग अशी मंडळी ह्या प्रत्यक्ष शिक्षणापासून वंचित राहिली आणि म्हणून त्यांच्या दृष्टीनं मला असं वाटतं की आपण केलेली 4ही सेशन महत्त्वाचे आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपण असं पाहिलं होतं की यासाठी आदर्श आचारसंहिता कशी असावी. दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की कोणचे मेंबर्स त्यासाठी क्वालिफाईड आहेत किंवा क्वालिफाईड नाहीत. आणि तिसरं आपण असं पाहिलं होतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होट कसं द्यायचं, होटरने कशा प्रकारे आपलं मत, बहुमूल्य मत दिलं पाहिजे आणि त्याचं रूपांतर योग्य त्या प्रक्रियेमध्ये झालं पाहिजे. आणि म्हणून आजचा जो चौथा पार्ट आहे त्याद्वारे आपण असं बघूया की एकदा तो वकील झाला, ते वकील झाल्यानंतर हे जे बार काउन्सिलमध्ये आपले प्रतिनिधी निवडून जाणार आहेत, निवडून गेले काय करणार आहेत आणि त्यांनी खरंच मागच्या काळात काही छान व्यवस्थित केलं काय आणि काही करायचं राहिलं का. आणि मग आता आम्हा वकिलांच्या, जरीही मी 2002 साली बार काउन्सिलचा अध्यक्ष होतो, 98 ते 2002 पर्यंत मी त्याचा सदस्य होतो, तरीसुद्धा
काही गोष्टी तेव्हापासूनच करत करत आतापर्यंत झालेल्या आहेत आणि काही गोष्टी तेव्हापासूनच करायच्या राहून गेलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात 61 सालापासून आजपर्यंत म्हणजे सुमारे 65 वर्ष या गोष्टी काही करायच्या राहून गेलेल्या आहेत. आपण आज त्याचं खरं विश्लेषण करूया. आणि ते विश्लेषण करताना जसं आपण विचारलं अक्षय की काय इतिहास आहे या वकिली क्षेत्राचा, आणि जर का आपण ह्या वकिली क्षेत्राचा इतिहास पाहायचा ठरलं तर मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिला वकील म्हणजे भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णानं ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाची बाजू मांडलेली होती त्याच्यातूनच ही वकिलीची स्किल्स किंवा वकिलीतील वैविध्यता ही दिसून येते. आणि मग त्यानंतर जर का आपण वेदिक अभ्यास केला, वेदिक ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास केला तर मग आपल्या असं लक्षात येतं तेव्हाही वकील होते. वेदिक काळामध्ये जे खटले कोर्टामध्ये चालत असत त्या काळातसुद्धा प्रतिनिधित्व करण्याची परवानगी होती. म्हणजेच वकिलाचा एक वेगळा वर्ग तेव्हा अस्तित्वात होता. वेदिक काळातसुद्धा त्या लिटिगंटला, त्या पक्षकाराला आपल्यासाठी रिप्रेझेंट करणारा, जरी त्याला वकील असं संबोधलेलं नव्हतं तरीसुद्धा अशा प्रतिनिधीची सोय केलेली होती. मग प्रश्न उपस्थित होतो की मॉडर्न इंडियात काय झालं, अलीकडच्या काळात काय झालं, गेल्या 100-200 वर्षात काय झालं. आपण जर का पाहिलं अगदी आपल्या भारताचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या दरबारातसुद्धा इंग्रजांचे वकील येत होते. म्हणजे तेव्हासुद्धा आपल्याला वकील होतेच आणि वकिलांची गरज होतीच, ही आपल्याला माहिती आहे. जुन्या काळात एक राजा दुसऱ्या राजाकडे आपला वकील पाठवत असे. मग या परिस्थितीमध्ये जर का या भाषेत आपण ठरवलं की कशा प्रकारे ही परंपरा निर्माण झाली, तर जेव्हा भारतामध्ये मुस्लिमांचं राज्य आलं, मुस्लिम राजवट आली, तेव्हा त्यांच्यासमोर जी खटले चालायचे तर ते सगळ्यात खालचे कोर्ट होते ते पंडितांचे कोर्ट होते, हिंदू पंडितांचे कोर्ट होते, मौलीचे कोर्ट होते आणि मग त्याच्यावरती सुपेरियर कोर्ट होते. ह्या खालच्या कोर्टामध्ये कायद्याचं थोडं ज्ञान असलेल्या माणसाला वकिली करायला परवानगी होती. त्यांनी कोणतीही परीक्षा पास होण्याची जरुरी नव्हती. आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी सिनियर वकिलांच्याकडे काम करणारा स्क्राईब किंवा तो क्लार्क हेही वकिली करत असत. आणि मग ती वकिली करत असताना त्यांच्यावरती काही फारसा कंट्रोल राहत नसे. जसं इंग्रज लोक आले, त्यांनी आल्याबरोबर एक युनिफाईड ज्युडिशियल सिस्टीम आणली. त्यांनी हळूहळू त्यांच्या रिफॉर्म्स करायला सुरुवात केली. आणि ह्या रिफॉर्म्स करत असताना त्यांनी ठरवलं की अरे भारतामध्ये याच्यासाठी काहीतरी नियंत्रित कायदा पाहिजे. आणि आपल्याला माहितीच आहे 1861 साली हायकोर्ट्स ॲक्ट आला. आणि त्या हायकोर्ट्स ॲक्टनं काय केलं तर कोलकाता, नंतर चेन्नई, तेव्हाचं मद्रास आणि तेव्हाचं बॉम्बे म्हणजे आताची मुंबई, या 3 प्रेसिडेन्सी टाउन्समध्ये त्यांनी प्रथम ह्याची रचना केली. हायकोर्ट स्थापन झालं. मग पहिलं हायकोर्ट कलकत्त्याला झालं, मग मुंबईला झालं आणि एकाच दिवशी नंतर मद्रासला पण झालं. जेव्हा ही हायकोर्ट निर्माण झाली आणि मग आता एक वेगळ्या प्रकारचा कोर्टाचा दर्जा वाढवण्यात आला, हायकोर्टही स्थापन झाली. मग आता पक्षकारांची बाजू मांडण्यासाठी साहजिकच आता वकिलाची जरुरी होती. आणि मग ते आधी जे वकील होते त्याच वकिलांना फारसं क्वालिफिकेशन नसतानासुद्धा आता हायकोर्टामध्ये रजिस्टर करायला सुरुवात झाली. मग आता कोणालाही अनऑथराईज पद्धतीने कोणी सौम्या आला आणि वकिली सुरू केली असं काही करता येत नव्हतं. दे शुड बी रजिस्टर्ड विथ द कन्सर्न हायकोर्ट. म्हणजे आता काहीतरी कंट्रोल सिस्टीम आली आणि या कंट्रोल सिस्टीमप्रमाणे त्या हायकोर्टाच्या प्रमाणे त्यांना रूल्स फ्रेम करता यायला लागले आणि अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष या सिस्टीमवरती कंट्रोल आला. तो आला 1961च्या हायकोर्ट्स ॲक्टप्रमाणे. मग आता हे जरी 61ला झालं असलं तरी हायकोर्ट स्थापन झाले आणि मग 65 सालाच्या आसपास सुसूत्र पद्धतीनं आता वकिली व्यवसाय कंट्रोल करायला सुरुवात झाली. मग अशा प्रकारे 65 साली अशा पद्धतीने जर का तो कायदा करायला सुरुवात झाली 1865 सालापासून. पण खरं पुढे वकिलाविषयीचा कायदा नव्हताच. म्हणजे कंट्रोल सिस्टीम आली त्या 1861च्या कायद्याने, हायकोर्टच्या कायद्याने. पण वकिलांच्यासाठीची जी कंट्रोल सिस्टीम होती ती आली 1879 साली, लिगल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट 1879. आणि त्या कायद्यानं मात्र आता ह्या बाबतीत वकील संघांना मान्यता द्यायला सुरुवात केली. मग वकिलांची अपॉइंटमेंट, वकिलाला नेमणे, वकिलांना काढणे, त्यांचा रोलमधून रिमूव्ह करणे, अशा प्रकारचा विविध कंट्रोल या सिस्टीममध्ये त्या लिगल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट त्या 1879च्या कायद्याने आला. खरी जी पद्धती बदलायला लागली, खरा जो बदल झाला ना तो झाला 1826च्या कायद्याने. जो 1826चा कायदा आलेला होता
त्या 1826च्या कायद्याने काय करण्यात आलं तर भारतामध्ये ही बार काउन्सिल्स सारख्या यंत्रणा निर्माण करण्यात आल्या आणि मग आता वकिलाची संघटना याला स्वायत्तता देण्याचं ठरलं. आधी काय होतं, एव्हरीथिंग वॉज कंट्रोल बाय कोर्ट्स त्या आधीच्या 2 कायद्यानं. तर आता वकिलाची संघटना करून त्याच्यामार्फत कंट्रोल करायचा आणि वकिलाच्या संघटनेवरती मग हायकोर्टाचा कंट्रोल ठेवायचा, की जसं आता सुप्रीम कोर्टाचा आहे. म्हणजे थोडक्यात एक 3 टायर सिस्टीम झाली. म्हणजे खाली कसं झालं की वकिलांच्यावरती त्यांची ऑर्गनायझेशन किंवा असोसिएशन, दॅट इज बार काउन्सिल, आणि मग त्याच्यावरती होती ती द हायकोर्ट, कन्सर्न हायकोर्ट. तेव्हा दिल्लीला किंवा सुप्रीम कोर्ट अशी रचना नसल्यामुळे तिकडं जाण्याची काही गरज नव्हती. तो प्रांत, तो प्रेसिडेन्सी टाउन्स, तिथेच हे सगळं होत होतं. आणि म्हणून ह्या सगळ्या पद्धतीनं आता बार काउन्सिलची निर्मिती झाली आणि वकिलीमध्ये सुसूत्रता आली, ऑर्गनाईज प्रोफेशन झाला आणि त्याचं मॉनिटरिंग सुरू झालं. पण हे होत असताना वकिलासाठीचे क्वालिफिकेशन्स, वकिलासाठीच्या विविध निकष हेही आता पक्के करायचे होते. आणि म्हणून देश स्वतंत्र झाल्यानंतर 1859 साली या बाबतीत प्रयोग सुरू झाले आणि त्या दृष्टीनं तो जो ॲक्ट आला त्या ॲक्टने विविध रिस्ट्रिक्शन्स, विविध निकष, कशा नेमणुका करायच्या वकिलांच्या, कशी असोसिएशन काम करेल या संबंधीचं संपूर्ण विवेचन त्या कायद्यात आलं. मात्र त्यानंतर 1861 साली एक सर्वांगीण कायदा करायचं ठरलं. स्वतंत्र भारतामध्ये असा सर्वांगीण कायदा हा 1961 साली आला आणि त्या 1961 साली आलेल्या कायद्यानं आता आपल्याला गव्हर्न केलं जातं, वकिलांना रेग्युलेट केलं जातं. त्या कायद्याप्रमाणे विविध यंत्रणा स्थापन करण्यात आल्या, एक सिस्टीमच तयार करण्यात आली. प्रथम स्टेट बार काउन्सिल्स लाईक बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, देन सेंट्रल बार काउन्सिल म्हणजे द बार काउन्सिल ऑफ इंडिया, आणि धिस एंटायर थिंग इज रेग्युलेटेड बाय अपील्स टू द सुप्रीम कोर्ट. म्हणजे ज्युडिशियल कंट्रोल शेवटी आहेच, पण तो ज्युडिशियल कंट्रोलच्या अगोदर आपल्या अंतर्गत रचनेसाठी आपली एक अंतर्गत रचनाही या 2 स्टेट बार काउन्सिलनं करून ठेवलेली आहे. ही हायरार्की आपल्याला ती कंट्रोल शिकवते आणि कोणताही वकील आपल्या मर्यादेच्या बाहेर काम करणार नाही ना, जे आता आपले प्रेसिडेंट सांगणार आहेत ते करायला शिकवते. हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा जो ॲक्ट आहे ना, कोणत्याही नवीन विद्यार्थ्याने, नवीन वकिलाने नेहमी काय वाचलं पाहिजे तर प्रिॲम्बल ऑफ द ॲक्ट. काय असतं प्रिॲम्बल ऑफ द ॲक्ट? आस्क अ क्वेश्चन, वाय. जर का कोणत्याही कायद्याला आपण प्रश्न विचारला वाय, त्याचा आन्सर आपल्याला नेहमी कुठे सापडतो तर प्रिॲम्बलमध्ये. कायदे काय विनाकारण करत नसतात. आपल्याला माहिती आहे लॉ इज फॉर द सोसायटी, नॉट सोसायटी फॉर द लॉ. लॉ इज फॉर द सोसायटी म्हणजे काय, समाजाची गरज भागवण्यासाठी तो कायदा केलेला असतो. अशी काय बरं समाजाची गरज होती, अशी काय बरं वकिली व्यवसायाची गरज होती, आणि अशी वकिली व्यवसायाची गरज होती. दिस प्रोफेशन, अ व्हेरी नोबेल प्रोफेशन हॅव्हिंग लॉंग स्टँडिंग प्रॅक्टिसेस शुड बी प्रॉपरली कंट्रोल. त्याचं जो नोबलनेस आहे तर आपण प्रिझर्व केला पाहिजे. ह्या सगळ्या ट्रॅडिशन्स आपण प्रिझर्व केल्या पाहिजेत आणि ह्या प्रिझर्व करण्यासाठी हा प्रोफेशन रेग्युलेट झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं सो ॲज टू रेग्युलेट अँड कन्सॉलिडेट लॉ ॲज टू ऑर प्रोसिजर ॲज टू प्रॅक्टिशनर्स. मग ते 2 वर्ड्स होते. काय होते? सो ॲज टू रेग्युलेट, ते कळालं आपल्याला. आणि सो ॲज टू कन्सॉलिडेट म्हणजे काय? कन्सॉलिडेट ह्यासाठी, कन्सॉलिडेट म्हणजे एकत्रित करणे. काय एकत्रित करायचं होतं? आधी जुने कायदे, पुराणातले कायदे, मुस्लिम काळातले कायदे, ब्रिटिश काळातले कायदे, वैदिक काळातले कायदे, हे सगळ्यांचा सर्वकष अभ्यास करून एक वेगळा नवीन कायदा करण्यात आला. हे त्याच्यामागचं खरं उद्दिष्ट होतं आणि त्याप्रमाणे हा ॲक्ट 1961चा अंमलात आला. माझा दुसरा प्रश्न राम भुजबळ सरांना आहे की सर, सेक्शन 6 आणि सेक्शन 7 ऑफ ॲडव्होकेट्स ॲक्ट इथं आपण बघतोय बार काउन्सिल ऑफ इंडिया आणि स्टेट बार काउन्सिल्सच्या पॉवर ह्या मेन्शन केलेल्या आहेत. तर काय ॲक्च्युअल पॉवर्स आहे, काय ड्युटीज आहे ह्या स्टेट बार काउन्सिल्सची? बेसिकली सेक्शन 6 जो आहे फंक्शन्स ऑफ दी स्टेट बार काउन्सिल या हेडिंगखालीच आहे ते. आणि सेक्शन 6 ज्यावेळेस फंक्शन्स ऑफ द स्टेट बार काउन्सिल म्हणतो, तर स्टेट बार काउन्सिलचं पहिलं एक कर्तव्य जे आहे ते ॲडव्होकेट्स ऑन इट्स रोल जे आहे तो रोल बनवणं. त्या रोलच्या अनुषंगाने जे प्रिपरेशन आहे आणि मेंटेनन्स जो आहे तो रोल बनवल्यानंतर जे वकिलांच्या विषयी ज्या काही तक्रारी वगैरे असेल तर त्या संदर्भात एक नियमावली तयार करणं. आणि मिसकंडक्ट जो विषय मेन आहे आपल्याला की त्या अनुषंगाने वकिलांचे राईट्स, प्रिव्हिलेज वगैरे ते सेफगार्ड करणं हा पण एक विषय आहे. आता हा जर एक बेसिक उद्देश जर धरला बार काउन्सिलचा की
एक रोल तयार करणं, त्या रोलमध्ये सुधारणा करणं, त्या अनुषंगाने वकिलांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं आणि त्या अनुषंगाने बाकीचे फंक्शन्स पार पाडणं, असे फंक्शन्स सेक्शन 6मध्ये देताना अजूनही काही सेक्शन 6मध्ये फंक्शन्स आहे. तर त्यामध्ये जो मूळ उद्देश आहे की लॉ रिफॉर्म्स, तर हा लॉ रिफॉर्मच्या संदर्भात स्टेट बार काउन्सिलने जी पावलं उचलणं गरजेची आहे ती पण त्यात नमूद करण्यात आलेली आहे. आणि लॉ रिफॉर्म्स व्यतिरिक्त ज्यावेळेस लिगल एड आपण हा जो विषय धरतो तो लिगल एड संदर्भात सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून ज्या तरतुदी आहेत तर सेक्शन 6मध्ये स्पेसिफिक वर्ड्स असे आहे की टू सपोर्ट अँड प्रमोट दी लॉ रिफॉर्म्स. आणि या व्यतिरिक्त ज्यावेळेस हे लेक्चर्स किंवा सेमिनार्स ते ऑर्गनाईज करणं, एमिनंट ज्युरिस्ट हे शब्द वापरलेले आहे. आणि हे एमिनंट ज्युरिस्टचे लेक्चर्स किंवा सेमिनार्स घेणं, त्या व्यतिरिक्त जे लॉ जर्नल्स आहे त्या स्वरूपाचे जर्नल्स त्यांनी पब्लिश करणं, हे पण एक फंक्शन्स स्टेट बार काउन्सिलचं त्यात दिलेलं आहे. अपार्ट फ्रॉम ऑल दीज थिंग्स स्टेट बार काउन्सिलचं जे मूळ कर्तव्य आहे की व्हेन इट कम्स टू द मिसकंडक्ट, त्या मिसकंडक्ट संदर्भात त्यांनी एक मेकॅनिझम जो दिलेला आहे त्या संदर्भात कारवाई करण्यासाठी त्या स्टेट बार काउन्सिलला सुद्धा पॉवर्स देण्यात आलेले आहे. पुढचे जे स्टेट बार काउन्सिलचे जे काही फंक्शन्स आहेत त्यामध्ये व्हेन इट कम्स टू द युनिव्हर्सिटीज, त्या युनिव्हर्सिटींना भेटी देणं, त्या भेटींच्या माध्यमातून काही जे वकिलांसंदर्भातचे जे काय आहे नवीन नवीन उपक्रम ते राबवणे. आणि त्या व्यतिरिक्त जे लिगल एडचा जो विषय आहे तो पुअर जे पर्सन्स आहे त्यांना लिगल एड देणं, हा पण एक फंक्शन्स ठेवलेला आहे. तर लिगल एड आहे, लॉ इन्स्पेक्शन ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या इन्स्पेक्शन्स घेणं, या 2 तर आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त जो दुसरा अजून एक उद्देश दिलेला आहे की इलेक्शन्स जे घेणं बार काउन्सिलच्या मेंबर्सचे, तर त्या अनुषंगाने ते एक मेकॅनिझम आहे. म्हणजे इन शॉर्ट रोल तयार करणं, रोलमध्ये दुरुस्त्या करणं, त्या रोलच्या अनुषंगाने वकिलांच्या इलेक्शन्स घेणं, इलेक्शन्स घेतल्यानंतर त्या वकिलांच्या संदर्भातची जे काही राईट्स आहे ते प्रोटेक्ट करणं, आणि त्या वकिलांसंदर्भात जर तक्रारी आल्या तर त्या मिसकंडक्ट संदर्भात कारवाई करणं, तर हे एक मेकॅनिझम आहे. आणि दुसरीकडे समाजाप्रती लॉ रिफॉर्म्स करणं, पुअर्स पर्सनना मदत करणं आणि इन्स्पेक्ट करणं युनिव्हर्सिटीजला, असे पण फंक्शन्स आहे. सेक्शन 7मध्ये जे फंक्शन्स कॉन्टम्प्लेट केलेले आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे, तर आता आपण जेव्हा सेक्शन 6 बघतो की मिसकंडक्टच्या संदर्भात स्टेट बार काउन्सिलला अधिकार देण्यात आलेले आहे. परंतु हे मिसकंडक्ट म्हणजे काय, तर त्या संदर्भातची जी नियमावली आहे ती नियमावली तयार करण्याचे अधिकार त्या सेक्शन 7नुसार बार काउन्सिल ऑफ इंडियाला देण्यात आलेले आहे. आणि ही नियमावली तयार करताना त्यांनी एक स्टँडर्ड्स मेंटेन करणं किंवा एटिकेट्स कुठले पालन करणं गरजेचं आहे वकिलांनी, त्या संदर्भाची ती नियमावलीचे अधिकार या बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे आहे. असे अधिकार देताना त्या संदर्भात डिसिप्लिनरी कमिटी म्हणून एक जी कमिटी नेमण्यात आली, त्या कमिटीचे जे अधिकार, त्या कमिटीची व्याप्ती, तीसुद्धा सेक्शन 7मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. जसं आपण सेक्शन 6 पाहिला की लॉ रिफॉर्म संदर्भात स्टेट बार काउन्सिलला अधिकार आहे, तसेच सेक्शन 7मध्ये बार काउन्सिल ऑफ इंडियालासुद्धा लॉ रिफॉर्म संदर्भात अधिकार देण्यात आलेले आहे. ॲडव्होकेट्सचे ते सुद्धा प्रोटेक्ट करण्यासंदर्भात बार काउन्सिल ऑफ इंडियाला अधिकार देण्यात आलेले आहे. इव्हन राईट्स आणि प्रिव्हिलेजेस जे आहे. अवॉर्ड सर, कंडक्ट ऑफ ॲडव्होकेट्स हे पार्ट 5 ऑफ ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये दिलेलं आहे आणि कशा डिसिप्लिनरी प्रोसीड करू शकतो आपण याबद्दल देखील नमूद केलेलं आहे. तर याबद्दल तुम्ही काही सांगू शकताल? थोडक्यात अक्षय, जसं आपले अध्यक्ष म्हणाले तसं दोन्ही बार काउन्सिलच्या जर का आपण त्या फंक्शनची जर का वर्गवारी केली तर ती रफली 3 प्रकारात होते. एक लिगल लिटरसी, वकिलांच्या दरम्यान ती साक्षरता निर्माण करणे, त्यांचं अपडेटिंग करणे, वेळोवेळी असे सेमिनार अटेंड करून काय होणार तर त्या लोकांच्यामध्ये ज्युरिस्ट बोलवले, शिक्षणतज्ज्ञ बोलवले, वकील बोलवले, सिनियर वकील बोलवले तर ज्युनियर वकिलांचं अपडेटिंग होईल. पहिली गोष्ट लिगल लिटरसी. लायब्ररीज एस्टॅब्लिश करायच्या, लिगल लिटरसी हे एकीकडे. दुसरीकडे वेलफेअर ऑफ द ॲडव्होकेट्स, तिसरीकडे मॉनिटरिंग द लिगल प्रोफेशन. अशा प्रकारे ब्रॉडली स्पीकिंग दिस ऑब्जेक्ट्स इन दिस 2 सेक्शन्स कॅन बी कव्हर्ड. जे स्टेट बार काउन्सिल्स काम करत असतात ते काम करत असताना नेहमी खालचं स्टेट बार काउन्सिल ॲज वेल ॲज बार काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे आपण जसे मागाची फंक्शन पाहिले याशिवाय एक ॲडिशनल फंक्शन असतं, ते म्हणजे डिसिप्लिनरी ॲक्शन्स. 6 आणि 7मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. जर का आपण या कायद्याची रचना पाहिली ॲडव्होकेट्स ॲक्टची तर त्यामध्ये सेक्शन 35, 36, 37 आणि 38 दिलेले आहेत. हे जे 4 सेक्शनचं आपण जर का विश्लेषण केलं तर वकिलाच्या व्यवसायाचं मॉनिटरिंग करताना हे त्याचं पॉवरचं एक हायरार्की दिली आहे. म्हणजे एखाद्या वकिलाने चूक केली
तर ते काय चूक होते ते आपण बघणार आहोत सेक्शन 35 प्रमाणे. पण जर का चूक केली तर त्याची इन्क्वायरी स्टेट बार काउन्सिलकडे कशी होते, त्याची इन्क्वायरी एखाद्या दिवस बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे कशी होते. बार काउन्सिल ऑफ इंडियाने, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाने एखादा निर्णय दिला एखाद्या वकिलाच्या विरुद्ध, तर त्याचं अपील तिथे कसं होतं, कोणाकडे, बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे. आणि सगळ्यात शेवटी बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या निकालाच्या विरुद्ध आपल्याला सुप्रीम कोर्टात पण जाता येतं. म्हणजे थोडक्यात या प्रकारच्या ह्या क्वासाय ज्युडिशियल बॉडींच्यावरती एक डायरेक्ट ज्युडिशियल कंट्रोल पण आहे. म्हणजे कोणत्याही वकिलावरती विनाकारण अन्याय पण व्हायला नको. आणि म्हणून अशा प्रकारची रचना 35, 35, 36, 37 आणि 38 सेक्शनमध्ये केलेली आहे. जर का आपण याचं विश्लेषण करायचं ठरवलं तर याचं मेन स्प्रिंग किंवा पिव्होट काय आहे माहिती का, काय ह्या ॲक्टनं अपेक्षित आहे, तर टू रेग्युलेट द प्रोफेशन, टू कंट्रोल द प्रोफेशन. का बरं प्रोफेशन कंट्रोल करायचा. आणि आपण नेहमी बघा आर्ग्युमेंटमध्ये म्हणतो, भाषणात म्हणतो, समाज जीवनात पण म्हणतो, लॉयर्स ॲडव्होकेट्स इज अ नोबल प्रोफेशन. व्हॉट इज नोबिलिटी? इट इज अ प्रोफेशन अँड नॉट अ बिझनेस. आपण याच्याकडे प्रोफेशन म्हणून बघितलं पाहिजे. प्रोफेशन इन्व्हॉल्व्स द स्किल्स टुवर्ड द सोसायटी अँड नॉट मेअरली प्रॉफिट मेकिंग. बिझनेसमध्ये काय असतं, फक्त प्रॉफिट मेकिंग हेतू असतो. आणि म्हणून याला आपण प्रोफेशन म्हणतो, बिझनेस म्हणत नाही. जर का हा प्रोफेशन असेल देन नॅचरली द सोसायटी विल एक्सपेक्ट अँड द पार्लिमेंट एक्सपेक्ट्स दॅट सर्टन स्टँडर्ड बिहेवियर इज एक्सपेक्टेड फ्रॉम द लॉयर्स. मग ते काय स्टँडर्ड बिहेवियर आहे, त्याचे दोन प्रकार होतात. वन स्टँडर्ड बिहेवियर इज रिगार्डिंग आवर लिगल प्रोफेशन अँड सेकंड इज रिगार्डिंग यू ॲज अ मेंबर ऑफ द सोसायटी. So there is a dichotomy of the personality of a lawyer, firstly in respect of legal profession and secondly in respect of the social involvement. म्हणून तिथे असं म्हटलं सेक्शन 35 मध्ये, जर का त्या कोणत्याही वकिलानं प्रोफेशनल मिसकंडक्ट ऑर अदर मिसकंडक्ट असं म्हटलेलं आहे. आणि प्रोफेशनल मिसकंडक्ट म्हणजे कसं, की कोर्ट केस, पार्टी, माय पार्टी और माय क्लायंट और अपोजिट ॲडव्होकेट और अपोजिट, हे झालं प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट, वकिलीविषयीचं, केसविषयीचं मिसकॉन्डक्ट. पण एखादा वकील रस्त्यावरती चुकीचं काम करत असेल तर प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट काहीच नाही. देर इज नो केस, देर इज नो कोर्ट, देर इज नो पार्टी और देर इज नो क्लायंट. देन सेकंड पार्ट विल अप्लाय, अदर मिसकॉन्डक्ट. ऑफ अ लॉयर इट इज एक्सपेक्टेड दॅट ही शॅल ऑलवेज बी अन ॲडव्होकेट. तो नुसतं कोर्टात गेला की ॲडव्होकेट नाही, तो बाहेर असला तरीसुद्धा त्याने काही स्टँडर्ड नॉर्म्स पाळले पाहिजेत. दिस इज एक्सपेक्टेशन फ्रॉम द लॉयर. आणि म्हणून अदर मिसकॉन्डक्ट म्हणजे विच इज नॉट बी फिटिंग द प्रोफेशन, त्या व्यवसायाला न शोभणारं किंवा अशोभनीय कृत्य करणं म्हणजे अदर मिसकॉन्डक्ट. आणि मग हे अदर मिसकॉन्डक्ट कशा रीतीने होईल, जर का लोअरिंग द इमेज ऑफ द लिगल प्रोफेशन, त्या व्यवसायाची आपण प्रतिष्ठा नाही राखली तर अशा प्रकारचं ते अदर मिसकॉन्डक्ट असू शकतं. पण ही जी प्रक्रिया असते ना, तर ती प्रक्रिया कशी होते, ऑन द कंप्लेंट मेड टू द स्टेट बार काउन्सिल ऑर स्टेट कंप्लेंट मेड और अदरवाईज. स्टेट बार काउन्सिलकडे कोणी कंप्लेंट केली, आपल्याला कळालं लेखी कंप्लेंट केली. अदरवाईज म्हणजे काय, आणि ह्या अदरवाईज शब्दात काय अपेक्षित आहे, तर दिस कॅन बी मेड इन द सोशल इंटरेस्ट और देर कॅन बी सो मोटो रेकग्नेशन ऑफ द कंप्लेंट और ऑफ द ग्रीव्हन्स. म्हणजे थोडक्यात ही जी अप्रतिष्ठा आहे ही काय ते एकट्या व्यक्तीची नाही, ही न्यायसंस्थेची अप्रतिष्ठा आहे, ही वकिली व्यवसायाची अप्रतिष्ठा आहे, पर्यायाने समाजाची अप्रतिष्ठा आहे. आणि म्हणून तिथं तो अदरवाईज शब्द आलेला आहे. म्हणजे सुमोटो पण करता येईल, कंप्लेंटवरती पण करता येईल आणि कोणालाही करता येईल इफ इट इज इन द इंटरेस्ट, इफ इट इज नॉट मॅलिशियस वन. आणि म्हणून अशा प्रकारची तिथे सोय केली. अशी कंप्लेंट जाते बार काउन्सिलकडे. आणि बार काउन्सिलकडे कंप्लेंट गेल्यावर काय होतं, तर आता त्यामध्ये तिथं लिहिलं आहे, इफ द बार काउन्सिल, स्टेट बार काउन्सिल इज सॅटिस्फाईड दॅट देर इज सच अ मिसकॉन्डक्ट और अदर मिसकॉन्डक्ट. मग हे जे असतं ना, तिथं गाळणी लावली, चाळणी लावली, विनाकारण वकिलांच्या विरुद्ध खोटे केसेस होऊ नयेत, की ज्या बऱ्याच वेळा आढळतात अनेक कारणास्तव. खरे केसेस असतात नो डाऊट. मग ती गाळणी काय आहे, प्रथम दर्शनी केस निर्माण झाली का, प्रायमा फेसी केस एस्टॅब्लिश झाली का, तरच फुल एन्क्वायरी करायची, नाही तर करायची नाही. आणि म्हणून तिथे आधी प्रिलिमिनरी एन्क्वायरी होते आणि मग त्या डिसिप्लिनरी कमिटीकडे हे मॅटर जातं. मग जेव्हा ह्या डिसिप्लिनरी कमिटीकडे मॅटर जातं तेव्हा ॲडव्होकेट जनरलला पण पार्टी करावं लागतं आणि ॲडव्होकेट जनरलला पण ती गोष्ट ॲड्रेस करायची अधिकार ह्या कायद्याने दिलेले आहेत. मग एकदा जर का डिसिप्लिनरी कमिटीकडे मॅटर गेलं तर त्यांना 2-3 प्रकारचे अधिकार असतात. पहिलं, ती कंप्लेंट चुकीची आहे म्हणून डिसमिस करणे, किंवा तसं नसेल तर कंप्लेंट सत्य आहे असं दिसलं तर पहिली गोष्ट एकदम एक्स्ट्रीम गोष्ट असेल, फार चुकीचं काम केलं असेल, जे आपण नेहमी पाहतो,
कधी क्वचित प्रसंगी वकिलाकडनं घडतं, देन टू रिमूव्ह हिज नेम फ्रॉम द लिस्ट ऑफ द रोल ऑफ दॅट स्टेट बार काउन्सिल. दॅट कॅन बी डन फॉर सम सर्टन इयर ऑर फॉर एव्हर. म्हणजे हे जे त्याला वकिलीची सनदच रद्द करायची, दिस कॅन बी फॉर एव्हर, फारच गंभीर गोष्ट केली असेल, किंवा मग फॉर सर्टन पिरियड 2 वर्ष 1 वर्ष काही पिरियडसाठी दिलेली असते. हा एक एक्स्ट्रीम प्रकार झाला. देन त्याच्यानंतर दुसरा प्रकार येतो, रिमोव्ह नाही झालं तर मग दुसरा प्रकार येतो टू रिप्रिमँड, म्हणजे कान उघडणी करणे, कान ओढणे ज्याला आपण म्हणतो. मग त्याला ते सांगतात की बार काउन्सिलचे मेंबर, अरे ही फार गंभीर चूक केलीस, म्हणजे थोडीशी त्याची कान उघडणी करायची किंवा त्याला समज द्यायची. अशा प्रकारे ह्या काउन्सिलच्या हे निर्णय होतात आणि त्यानंतर त्या वकिलाविरुद्ध कारवाई होते. का बरं असं होत असावं? त्याचं साधं सूत्र आहे, ॲडव्होकेट्स अँड जजेस आर द 2 व्हील्स ऑफ द ज्युडिशियल चॅरिट. हा जो आपला न्यायदानाचा रथ चालला आहे, ह्या न्यायदानाच्या रथाला 2 चाकं आहेत. त्यातला एक चाक कोणचं आहे तर जज आणि दुसरं कोणचं आहे तर वकील. मग जर का ह्याच्यातलं कोणचं एक चाक जर का आपलं कर्तव्य नीट पार पाडत नसेल तर न्यायदान नीट होणारच नाही. आणि म्हणून ही दोन्हीही चाकं कशी असली पाहिजेत तर त्यांनी आपापली कर्तव्य नीट पार पाडली पाहिजेत. न्यायसंस्थेचे जजेस नीट काम करतात का नाही हायकोर्ट बघतंय. देर इज अ कंट्रोल रेग्युलेटर ऑन देम. अबाउट लॉयर्स देर शॅल बी सिमिलर रेग्युलेटर ऑन अस अँड दॅट शॅल बी नॉट आर्बिट्ररी. हे जे कसंही बॉडी ज्युडिशियल बॉडीज आहेत, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अँड बार काउन्सिल ऑफ इंडिया, याच्यावर परत ॲब्सोल्युटली ज्युडिशियल कंट्रोल ठेवला आहे सुप्रीम कोर्टाचा, सो ॲज टू डू मीट द एंड्स ऑफ द जस्टिस. म्हणजे थोडक्यात सेक्शन 35चा जो भाग आहे, सेक्शन 35 हा याचा खरं गाभा आहे त्याचं कारण असं की वकिली व्यवसायावरती सुस्पष्ट नियंत्रण असावं म्हणून ही गोष्ट केलेली आहे. त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी सेक्शन 35 घातलेलं आहे. पण जर का एखाद्या व्यक्तीविरुद्ध असं काही झालं असेल तर त्याला पुढच्या सेक्शन्सप्रमाणे कुठे जाता येतं तर बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे जाता येतं आणि त्यांच्याही निर्णयाच्या विरुद्ध कुठं जाता येतं तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाता येतं. म्हणजे एखाद्या वकिलाला विनाकारण शिक्षा झाली, त्याची विनाकारण सनद रद्द झाली, त्याची विनाकारण कान उघडणी झाली, असं काही होत नाही. देर इज अ सिस्टीम प्रोव्हाइडेड फॉर दिस एंटायर प्रोसेस. आणि म्हणून बार काउन्सिल, स्टेट बार काउन्सिल ऑफ इंडिया, बार काउन्सिल ऑफ इंडिया हॅज गॉट 2 fold functions. It has got original function as well as it has got appellate jurisdiction, and again that it goes to the Supreme Court. अशा प्रकारची यंत्रणा सेक्शन 35, सेक्शन 36, सेक्शन 37 आणि सेक्शन 38 मध्ये सांगितले. मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे ना, बार अँड बेंच रिलेशनशिप, आता अलीकडे खूपच त्याला गंभीर स्वरूप प्राप्त झालेलं आहे. अलीकडे आपण पाहतो अनेक ठिकाणी कोर्टावरती बहिष्कार घातला जातो. गेल्याच 15 दिवसापूर्वी मी वाचत होतो की नाशिक कोर्टामध्ये 3 जजेसच्यावरती बहिष्कार घालण्यात आला आणि थेट चीफ जस्टिसपर्यंत तक्रारी करण्यात आल्या. आपल्याकडे पुण्यामध्ये असं झालेलं होतं. काही जजेसच्या विरुद्ध विविध प्रकारच्या तक्रारी होतात आणि याच्यातनं जो सांधा असतो ना की जे आपण मगाशी म्हणालो, दीज आर द 2 व्हील्स ऑफ द ज्युडिशियल चॅरिट, ते कुठेतरी एक चाक जरा घासायला लागतं आणि मग त्याच्यातनं तो एक दोघांच्या मध्ये एक फ्रिक्शन निर्माण होतं. ते फ्रिक्शन कधी अदृश्य असतं तर कधी दृश्य असतं. आणि आपण पाहतो कोर्टामध्ये बऱ्याच वेळा वकिलांच्या आणि न्यायाधीशांच्या दरम्यान खटके उडत असतात. खटके उडालेच पाहिजेत, पण ते कसे पाहिजेत? तात्विक पाहिजेत, पर्सनल स्वरूपाच्या नको. म्हणजे थोडक्यात एखाद्या तरुण जजने खूप अतिशय सिनियर असलेल्या माणसाला, जा तुम्ही CPC वाचून या, अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा मनाला वेदना होतात की तुमच्या वडिलांच्या वयाच्या असलेल्या वकिलांना एक तरुणीतला मिसरूड फुटलेला जज असं जेव्हा विचारतो किंवा सांगतो तेव्हा खरोखरच त्याला ते वकील काय सांगतात हे समजत नसलं पाहिजे असा अर्थ होतो. आणि म्हणून या ठिकाणी काय पाहिजे, हे फ्रिक्शन आपण टाळलं पाहिजे. उगीच तो इगो इश्यू करून चालणार नाही. आपण संयमानं काम केलं पाहिजे आणि क्वचित प्रसंगी संयम जात असतो, आपलाही जात असतो, तर मग तिथे काहीतरी बफर झोन तयार झाला पाहिजे. म्हणजे थोडक्यात बार अँड बेंच रिलेशनशिपमध्ये बहुतेक तालुक्याच्या ठिकाणी हे वाद निर्माण होत असतात. त्यासाठी काहीतरी यंत्रणा तालुक्यापासून हायकोर्टापर्यंत निर्माण झाली पाहिजे. आपल्याला माहिती आहे की मध्ये हायकोर्टामध्ये सुद्धा त्या अशा झालेल्या डायलॉगमुळे एक व्यक्तीला चक्कर येऊन तो तिथे पडलेला होता. त्यातलं तथ्य बाकीच्या गोष्टी आपण सोडून देऊ, पण हे जे फ्रिक्शन निर्माण होत आहे याला आपण कुठेतरी एक त्याला माननीय न्यायमूर्ती, माननीय न्यायाधीश आणि वकिलांचे जे संघटना असतील, आमचे अध्यक्ष असतील किंवा प्रतिनिधी असतील, यांच्या दरम्यान एक डायलॉग कायमचा असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात या अशा केसमध्ये आपल्या ह्या संघटनांनी वरिष्ठांशी बोलून, माननीय मुख्य न्यायमूर्तींशी बोलून, उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींशी बोलून अशा प्रकारची एक यंत्रणा ठेवली पाहिजे की ज्याद्वारे कोर्टाचे जे आवर्स वेस्ट होतात, पक्षकारांचं नुकसान होतं आणि ते अघोषित स्ट्राईक होतो. खरं पाहसा
आपल्याला माहिती आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे जर का दोन निकालपत्र पाहिले तर वकिलाला स्ट्राईक करता येत नाही, पण हे अप्रत्यक्ष स्ट्राईक असतात आणि मग त्याच्यावरती कुठेतरी बंधन घालणं आवश्यक आहे. यासाठी अशा प्रकारची सहृदयी हार्मोनियस रिलेशनशिप बिटवीन बार अँड बेंचमध्ये राहण्यासाठी एक काहीतरी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण केली पाहिजे की ज्याद्वारे त्या कोर्टाचं पावित्र्य राहील, प्रोफेशनचं पावित्र्य राहील आणि लिटिगंटचं नुकसान होणार नाही. स्टेट बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा कितपत आपण बघतोय की अकम्प्लिशमेंट्स ज्या आपण बघतो की प्रॉमिस केल्या होत्या त्या झालेल्या आहेत, आणि किती ड्यू आहेत, आणि अजून काय ड्युटीज फुलफिलिंग राहिलेल्या आहेत, आणि कोणते चॅलेंजेस सामोरे जावं लागतंय, याबद्दल तुम्ही सांगू शकताल का? व्होटर्स, व्हॉट द ॲडव्होकेट्स दे एक्सपेक्ट फ्रॉम द बार काउन्सिल, आणि आम्हाला काय अपेक्षित असते यांच्याकडनं. म्हणजे आम्ही महाराष्ट्रभर इलेक्शन घेतो, महिना इलेक्शन चालते, 3 महिने काउंटिंग होतं, आणि मग हे लोक निवडून येतात आणि पुढचे 5 वर्ष, आणि अलीकडे आपण पाहतो ॲडिशनल 1 वर्ष तर सहज निघालेलं असतं. मग 5-5, 6-6 वर्ष तिथे राहतात. तर काय काम अपेक्षित असतं, आणि ते काम अपेक्षित असतं जसं आपले अध्यक्ष साहेब म्हणाले तसं पहिली गोष्ट असते एज्युकेशन. तरुण वकिलांना एज्युकेट करायला पाहिजे, आणि ह्यांना ह्या आपल्या प्रोफेशनचे ज्या मोठ्या थोर परंपरा आहेत ना, बॅरिस्टर झालेली अनेक मंडळी होती, जवाहरलाल नेहरू होते, महात्मा गांधी होते, वल्लभभाई पटेल होते, किती ती नागं सांगावीत की जसं आपल्या घटना समितीमध्ये 75 वकील आणि बॅरिस्टर्स होते. मग ही जर का आपल्याला थोर परंपरा ह्या नवीन येणाऱ्या बालकांना किंवा नवीन वकिलांना जर सांगायची असेल तर साहजिकच त्यासाठी काय केलं पाहिजे, तर बार काउन्सिलनं त्यांच्यामध्ये एक तेज निर्माण केलं पाहिजे, एक त्यांच्यात इन्सेंटिव्ह देऊन इंटरेस्ट निर्माण केला पाहिजे. आणि यासाठी पुढे लिगल लिटरसी महत्त्वाची ठरते. लिगल लिटरसी म्हणजे काय, फक्त पुस्तकं वाचणं नव्हे. एकदा ते 3 वर्षात आपण तिथे किंवा 5 वर्षात शिकल्यानंतर त्याचं अपडेटिंग हवं असतं. कारण आपण नेहमी म्हणतो लॉयर ऑर अ जज इज स्टुडंट फॉर एव्हर. मग जर का असं असेल तर त्याला आयुष्यभर अपडेटिंग केलं पाहिजे. आपण पाहतो रोज सुप्रीम कोर्टाचे नवीन निर्णय येत असतात, उच्च न्यायालयाचे नवीन निर्णय येत असतात. ते त्या नवीन मंडळींना आपण काय केलं पाहिजे, तर त्यांना त्याचं अपडेटिंग केलं पाहिजे. यासाठी त्यांनी काय करायचं, फार सुंदर सांगितले दोन्हीकडेही. जसं सरांनी सांगितलं तसं सेक्शन 6 आणि सेक्शन 7 काय केलं पाहिजे, तर सेमिनार्स अटेंड करा. जे ज्युरिस्ट असतात, जे लर्नेड असतात, स्पेशली स्किल्ड असतात, त्यांची व्याख्यानं अरेंज करा. आणि त्याच्यातून तुम्ही काय केलं पाहिजे, तर ह्या मुलांना तुम्ही त्याच्यात गोडी निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना तुम्ही त्याचं अपडेटिंग केलं पाहिजे. सो दॅट विल हॅव द वेल ट्रेन ॲडव्होकेट. ही खरं त्याच्यामागचा कॉन्सेप्ट आहे. जसं हे लिगल लिटरसीचं ग्राउंड आहे ना, ते आपल्याला त्याच्यापासून अपेक्षा आहे, तसं यांनी नीटपणे सेक्शन 35ची अंमलबजावणी केली पाहिजे आणि वकिलीवरती नीट नियंत्रण आणलं पाहिजे. काय झालं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रभर आता ना बोगस वकिलांचा सुकाळ झालेला आहे. बार काउन्सिलला पण नीटचं माहिती नसेल की किती बोगस वकील महाराष्ट्रात आहे. पुण्यात सुद्धा बोगस वकील सापडतात व हे अध्यक्ष मागचे अध्यक्ष ते वकील पकडतात, पोलिसांच्याकडे घेऊन जातात. पुढे काय झालं हेही आपल्यापर्यंत येत नाही. परंतु अशा प्रकारच्या बोगस वकिलांना नक्की एक चाप लावला पाहिजे. आपल्याला एक उदाहरण माहिती असेल का, हा सेक्शन आवश्यक आहे. मध्ये असं एक प्रकरण घडलं होतं की खालचे कोर्ट सोडा, आमचे ट्रायल कोर्ट सोडा, अपिलेट कोर्ट सोडा, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर एका वकिलानं, एक वकील नसलेल्या व्यक्तीनं अनेक वेळा आर्ग्युमेंट केले. आणि एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना प्रश्न पडला, अरे हा वकील असावा का नसावा, आणि म्हणून त्यांनी त्याला तिथंच थांबवलं. तातडीने त्याची तपासणी केली आणि आढळलं की तो वकीलच नव्हता. आणि ही अपिअर्ड बिफोर द कोर्ट फॉर इन मोर दॅन 10 मॅटर्स 10 टाइम्स. आणि अशा प्रकारची जी यंत्रणा आहे ना, त्यासाठी हा सेक्शन महत्त्वाचा आहे. त्यासाठी ह्या बार काउन्सिलला अधिकार असणं महत्त्वाचं आहे. मॉनिटरिंग का पाहिजे, तर ह्यासाठी पाहिजे. आणि म्हणून या सेक्शन 35 प्रमाणे हे सगळं मॉनिटरिंग होत असतं आणि अशा प्रकारे त्या वकिली व्यवसायावरती नियंत्रण राहतं, त्याचं पावित्र्य सांभाळलं जातं आणि त्यातला जो नोबलनेस आहे तोही प्रिझर्व केला जातो. ज्या आपल्या इतक्या हाय प्रॅक्टिसेस आहेत, ट्रॅडिशन्स आहेत, ह्या सगळ्या प्रिझर्व केल्या पाहिजेत आणि पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजेत. हे खरं बार काउन्सिलचं काम आहे. यासोबतच त्या लिगल लिटरसी खाली मेंटेनिंग लायब्ररीज असा आहे, फंड्स फॉर लायब्ररीज असा विषय आलेला आहे. एवढंच नाही तर वेलफेअर ऑफ ॲडव्होकेट्स हा विषय आलेला आहे. म्हणजे थोडक्यात बार काउन्सिल ही फक्त काय वकिलाच्या सेक्शन 35 खालच्या चौकशा करून त्यांच्यावरती कंट्रोल करणारी बॉडी नाही आहे. एकीकडे तुम्ही नीट वागा, पण दुसरीकडे तुम्हाला तुमच्या वेलफेअरसाठी, तुमच्या भल्यासाठी आम्ही काहीतरी योजना केल्या पाहिजेत आणि काही फंड्स उभे केले पाहिजेत, हे दिलं आहे. आणि म्हणून सेक्शन 6 आणि 7 दोघांच्या शेवटचा जर आपण भाग पाहिला तर लिहिलं आहे तो सबक्लॉज 2 मध्ये
की देर कॅन बी ग्रँट्स अँड डोनेशन्स टू द स्टेट बार काउन्सिल ॲज वेल एज बार काउन्सिल ऑफ इंडिया. त्याचे स्रोत पण सांगितले आहेत आणि ह्या माध्यमातून तुम्ही पैसे उभे केले पाहिजेत आणि केलं पाहिजे. आणि अशा प्रकारची रचना केली तर शैक्षणिक धोरण तसंच प्रॉपर कंट्रोल आणि वेलफेअर अशा 2-3 गोष्टी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाकडनं अपेक्षित असतात. अक्षय, तुमचा पुढचा भाग होता की ह्या ज्या व्होटर्सच्या अपेक्षा आहेत की तुम्ही आमच्यासाठी असं केलं पाहिजे, शिक्षणविषयक केलं पाहिजे, वेलफेअरसाठी केलं पाहिजे आणि एअरिंग ॲडव्होकेटला तुम्ही चाप लावला पाहिजे किंवा कंट्रोल लावला पाहिजे, असे हेच बेसिक किंवा ढोबळमानाने आपल्याला वर्गीकरण करता येईल. पण तुमचा पुढचा प्रश्न होता की इतक्या वर्षाच्या काळातलं माझं काय अनुभव आहे. दिस इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. आत्तापर्यंत आम्ही दोघांनी केलं ते दॅट वॉज ऑब्जेक्टिव्ह ॲनालिसिस ऑफ द ॲक्ट. त्या कायद्याचं विश्लेषण होतं. आता विचारलेला प्रश्न कायद्याचं विश्लेषण नाही, हा सब्जेक्टिव्ह म्हणजे माझ्या अनुभवाचा भाग आहे. अक्षय, मला आता यावर्षी सुमारे 50 वर्ष वकिलीला होतं. मी 1998 ते 2002 बार काउन्सिलचा मेंबर आणि अध्यक्ष पण होतो. आणि म्हणून मला त्याचा जो अनुभव आहे आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे गेले अनेक वर्ष, अनेक दशकं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अनेक शिक्षणविषयक सेमिनार्समध्ये मला भाग घेण्याची संधी त्यांच्यामुळे मिळालेली होती. माझा अनुभव पाहता मी असं म्हणेन तिथं 2 पार्ट आपण करूया. व्हॉट हॅज बीन अकम्प्लिश्ड अँड व्हॉट इज एट टू बी अकम्प्लिश्ड. मला ह्या सध्याच्या बार काउन्सिलला म्हणजे महाराष्ट्र बार काउन्सिलला खूप क्रेडिट द्यावं असं वाटतं. ते क्रेडिट यासाठी आहे की आताची बार काउन्सिल त्यांच्या कुशलतेने इतकी ज्येष्ठ ठरली की भारतभर असलेल्या विविध बार काउन्सिलमध्ये नसलेल्या गोष्टी यांनी केलेल्या होत्या. त्यातली पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. यांनी पहिल्यांदा काय केलं तर महाराष्ट्रामध्ये कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्रॅम म्हणजे क्लिपची सुरुवात केली आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो शेकडो सेमिनार्स यांनी घेतले, वेगवेगळ्या ठिकाणी सेमिनार्स घेतले. फायदा काय होता? मोठी शहरं असतात ना, मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे, न्यू मुंबई, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर and then Nagpur, Nashik. These are metropolitan cities. There you have means to understand. You have means to learn. There are people to make you understand. There are people to learn, to teach you in rural areas, in Mofussil areas. As we come from the very remote place of Pathali or say Ahmednagar, Ahilyanagar, what is our experience? There are no such means. There are no such ways to teach the lawyers and to enlighten them. This has been done by the Bar Council through the CLEP process. And then comes second, what they have achieved. These as to basic legal education programs. By these basic legal education programs, what they have achieved? CLEP was for all advocates. Well, this BLEP was for the youngsters, for the newcomers who have very recently joined the bar. And for that purpose, we shall be proud. Bar Council of Maharashtra and Goa has started this BLEP in the memory of late Bhaskara, our sir. And therefore, this Bar Council should be credited. This is second. Third is, what this Bar Council has done, 2 things are very noteworthy, I tell you. One thing they have done, that they have started at Taloja, New Mumbai, very recently, at the auspicious hands of the Chief Justice of Supreme Court. Justice Lordship Gawai, he has inaugurated that land from the Bhumi Pujan to the actual working of the Advocates Academy. And that too, in whose name? The maker of the Constitution. In the name of Dr. Bhimrao Ambedkar, now there is Bharat Ratna, Dr. Bhimrao Ambedkar Advocates Training Academy and Research Center. We have said why this has been constituted. I tell you, in this entire process, what has been done is law reforms. In both section 6 and 7 speaks of law reforms. Reforms was the function Parliament expected from the state and the central, that is Bar Council of India, whether that has been done properly or not, and so as to enable that, so as to facilitate that, so as to contribute toward the law making process and law reforms. Now this academy will be useful, and accordingly there will be various training courses. Very recently, I tell you one illustration what they are planning. I told you that on 13th, 14th, 15th and 16th, they have arranged a seminar at Lawyers Advocates Academy at Taloja. And what is that function or what is that training course? Very recently, the
Bar Council, very recently, the High Court has provided for appointment of 89 direct district judges posts. Now, Bar Council of India, in this educational aspect, educational program, they have arranged for 4-day seminar. Fortunately, I am monitoring this entire scheme. I am the chief coordinator for that particular function. 200 people from the rural area too will be coming to Mumbai, and they have placed a cap. Most of the district, there will be only 5 advocates coming. In major cities, big cities, a little more will be the number. But from every district, at least 5 advocates will come to New Mumbai. Mofussil people will come to New Mumbai. It is not only Mumbai, Pune people are invited, but there will be people from each district. At least some people will come and they will be coached and trained. This is the advocate. And fourthly, there is fourth achievement is they have very recently obtained the land for the Advocate Bhavan or Vakil Bhavan. And these are the noteworthy processes. Even though all these are the features of our Bar Council, and the further noteworthy process is that other bar councils, other state bar councils, now they have accepted this roadmap of the Bar Council of Maharashtra and Goa, and they have started such lecture series, seminars, as well as such academy, etc. This is the plus side. But this is good. Best is yet to come. And what is the best yet to come? We have got certain aspirations from the Bar Council. From those days of becoming advocate in the year 1976-77 till today, few things they remain yet to be done. And that first, according to me, is the Advocates Protection Act legislation. We see every day. Yesterday or 2 days before, a lawyer was beaten in the court by the opposite party for asking some questions in cross-examination. Because Evidence Act says, what is the purpose of the cross-examination? To verify the credibility of the witness, veracity of the witness. आणि जर का आपण ह्या बाबतीतच असे प्रश्न विचारले की वकिलाला मारहाण सुरू झाली तर विल प्रोटेक्ट द प्रोफेशन दे. And for this purpose, Advocates Protection Act is absolutely necessary, and that is to be followed up by the Bar Council new coming up. What as a legal fraternity, what as a part of the legal profession, I expect from them the first priority of the new Bar Council shall be for what? The Advocate Protection Act. Such act can be passed at 2 levels. You can follow with the central ministry and get it done there, or at least for the state you can have the follow-up here and get the act done here. So this is at most important. Unless we are safe, how we can freely argue before the court? आणि जर का आपण त्या आरोपीला न्याय द्यायचा असेल, आपल्या पक्षकाराला न्याय द्यायचा असेल, तर पहिला वकिलाला न्याय मिळाला पाहिजे, पहिला तो सुरक्षित पाहिजे, मगच तो काम करू शकेल. हे झालं पहिली गोष्ट, ॲडव्होकेट्स प्रोटेक्ट. दुसरी गोष्ट काय आहे माहिती का, की वकिलाची संख्या एवढी वाढली. आपण पाहतो मोफसिल एरियामध्ये, ऑल ऑफ इज फ्रॉम मोफसिल एरिया, आपण ग्रामीण भागातल्या पाहतो. आपण ग्रामीण भागातल्या वकिलांची काय अवस्था आहे. तुम्ही एकीकडे म्हणता की आम्हाला इंटरनेट आपलं सगळं ई फायलिंग पाहिजे, हे पाहिजे, सुप्रीम कोर्टापासून ट्रायल कोर्टापर्यंत पाहिजे. काय आहे आपल्या पाथर्डीला घर, काय आहे तालुक्यांना घर, आहे का तिथे इंटरनेटचं कनेक्शन? अरे जिथे दिवसभर लाईटच नसतं तिथे इंटरनेट कुठून असणार? म्हणजे एकीकडे जोपर्यंत आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना प्रोव्हाइड करणार नाही तोपर्यंत हे होणार नाही. आता हे प्रोव्हाइड करणं बार काउन्सिलचं काम आहे का? नाही. ते काय इलेक्ट्रिसिटी देऊ शकतात का? नाही. इंटरनेट प्रोव्हाइड करू शकतात का? नाही. बट विथ द हेल्प ऑफ द ज्युडिशरी दे कॅन इन्फ्लुएन्स द सिस्टीम. म्हणजे थोडक्यात ह्या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्ही नाही करू शकत हे आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही ह्या सिस्टीमवरती इन्फ्लुएन्स करा आणि मग ही सगळी सिस्टीम खालच्या तळागाळापर्यंत पोहोचा, ग्रासरूटपर्यंत पोहोचा. ही आमची त्यांच्याकडून असलेली दुसरी अपेक्षा आहे. आमची तिसरी अपेक्षा आहे वेलफेअर ऑफ द ॲडव्होकेट्स. जर का आपण पाहिलं तर वकिलांची अत्यंत दयनीय अवस्था आहे. तुम्ही मध्ये पाहिलं असेल, करोनाच्या काळामध्ये दिल्लीतल्या रस्त्यावरती काही वकील भाजी विकत होते. If this is the situation and you yet expect that this is a noble profession and lawyers shall act in such a manner, high standards of professional ethics you shall follow. This is true. We shall follow high standards of professional etiquette and ethics. But simultaneously, it is a social duty of the society and the Advocates Association to protect their interest. In such bad times, such adverse times, this association shall come to the help of the advocates. This we are lacking. No doubt, during Corona time, especially in Pune Bar Association, there was a good work done. But nevertheless, it was a very short period and that was not coming up to the mark. But
Pune Bar Association, I don't know about other bar association, there was a good work, and Bar Council of Maharashtra has also helped the people in that behalf. Lastly, I come to this aspect. What happens today, there is absolutely chaotic situation in legal profession. There are more than 1500 law colleges in India. Everywhere there are law universities coming up. In Pune itself, around 50 law colleges are there. Every year, as you are teacher in the CET and CLAT, there are about 23,000 seats in Maharashtra for law admissions. There are about 50,000 people appearing for that. In India, there are more than 4 lakhs people they appear, and only 2 lakhs seats are there. At one time we say that opportunities are not much available because about 2 lakhs people they don't get the admission. It is something more than the medical profession. But simultaneously, is there any infrastructure? Are you properly inspecting the colleges? I have seen some colleges wherein there is no such things at all. The compulsory attendance remains on record, and such half-baked lawyers come in the practice. I am not uttering the word half-baked lawyers. Honorable Supreme Court in one of the judgment has used this word half-baked lawyers. How this half-baked will be baked thereafter? हे अर्धवट शिकलेले त्यांना आपण कधी पक्क करणार आहोत आणि कोण पक्क करणार आहे? And this work ultimately comes on the shoulders of the Bar Council of Maharashtra and Goa. So you cannot simply put the high standards of etiquettes and manners. Simultaneously, you shall help them to get it. So profession is crowded, it is overcrowded, and then if profession is crowded and overcrowded, what happens? The observance, following of the professional etiquettes and manners, that gets lost in the due course of process. So that influx in the legal profession and the control of the legal profession, it absolutely mismatched today. आज याचा काहीही कोणाचा कंट्रोल राहिला नाही, केवॉटिक सिच्युएशन झालेली आहे. आणि अशा पद्धतीने कायद्याचं शिक्षण जोपर्यंत नीट रेग्युलेट होत नाही तोपर्यंत लिगल प्रोफेशन नीट होणार नाही. त्याला म्हणतात निबिंग इन द बर्ड. ते बाल्यावस्थेतच ती कीड काढून टाकली पाहिजे. तर जोपर्यंत तुम्ही कायद्याचं शिक्षण सुधारवणार नाही तोपर्यंत पुढचं काहीच घडणार. आणि अशा पद्धतीनं सध्याच्या बार काउन्सिलकडून आमच्या काही खूप अपेक्षा आहेत. तशा खूपच अपेक्षा असतात. कल्याण निधी करा, अमुक करा, ते काही सगळे एकत्र होणार नाही. पण तुम्ही काहीतरी प्रायोरिटी ठरवा, त्याचा फॉलोअप ठेवा आणि कीप द ॲडव्होकेट्स पोस्टेड. आम्ही तुम्हाला पुढच्या 5 वर्षासाठी जी तुम्ही सहजपणे 6 वर्ष करता त्यासाठी निवडून देत आहोत. तर आमच्या तुमच्याकडनं ह्या अपेक्षा आहेत आणि त्याची प्रायोरिटी तुम्ही ठरवा. सगळे एकाच दमात होतील, एकाच टर्ममध्ये होतील असं नाही, पण कशाला तरी यश यावं अशा प्रकारची अपेक्षा मी सध्याच्या बार काउन्सिलकडून सर्व व्होटरच्या वतीनं व्यक्त करतो. शेवटचा जो विषय मांडला सर की फंक्शन्स ऑफ द स्टेट बार काउन्सिल, तर बार काउन्सिलकडून अजून एक अपेक्षा आपल्याला अशी की ज्युनियर्स मंडळी जी आहेत तर त्यांना स्टायपंडची जी व्यवस्था ती करणं अपेक्षित आहे. ही एक गोष्ट मान्य करावं लागेल की बार काउन्सिलकडे फंड्सची जी उपलब्धता आहे ती नुकतं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं त्या अनुषंगाने ॲडमिशनच्या संदर्भाची जे काही एनरोलमेंटची जी फी आहे ती खूप कमी करण्यात आली. त्यामुळं स्टेट बार काउन्सिलकडे फंड्सची उपलब्धता नाही. परंतु मध्यंतरी असा एक ठराव करण्यात आला की ज्युनियर्स मंडळींना स्टायपंड जे आहे ते संबंधित सिनियर्स मंडळी किंवा ज्या लॉ फर्म्स आहेत त्यांनी त्या प्रोव्हाइड करण्यात यावं. परंतु हा जो ठराव आहे बार काउन्सिलचा, हा ठराव जर पाहिला, फंक्शन्स ऑफ द स्टेट बार काउन्सिल जर पाहिले तर सायमल्टेनियसली स्टेट बार काउन्सिलचं हे कर्तव्य पडतं की हा जो स्टायपंडचा जो विषय आहे तो स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून तो फंड्स जे आहेत ते मिळवणं आणि ते जे निडी ज्युनियर्स आहे त्यांना स्टायपंडच्या स्वरूपात देणं, असं एक माझं वैयक्तिक मत आहे. अध्यक्षांच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे. त्याचं कारण असं की खरंच तरुण वकिलांना, नवीन झालेल्या वकिलांना त्यांची आर्थिक स्थिती जर पाहिली तर जसं आपण म्हणतो ना रिकाम्या पोटी तत्त्वज्ञान शिकू नये, तसं आपण जोपर्यंत त्यांच्या कमीत कमी गरजा म्हणजे एकदम लोएस्ट किंवा कमीत कमी गरजा आपण लक्षात घेऊन त्यांना सोल्युशन देणार नाही तोपर्यंत आपण त्यांच्याकडनं अपेक्षित ठेवणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे भारतातल्या काही प्रांतामध्ये अशी स्टायपंडची सोय झालेली आहे, ती स्टेट करत असतं. नसेल का बार काउन्सिलकडे फंड्स? कारण आता माझ्या माहितीप्रमाणे बार काउन्सिलकडे 2 प्रकारच्या गोष्टी झाल्यात. भारतभरचे सगळे बार काउन्सिल्स सर्वसाधारणपणे 25,000 ते 40,000 रुपये त्याचं हे घेत होते. पण लॉर्डशिप जस्टिस चंद्रचूड साहेब चीफ जस्टिस असताना त्यांनी एका निकालपत्राने ही रक्कम पुन्हा 750 रुपये आणून ठेवलेली.
कारण त्या ॲक्टमध्ये तसं म्हटलेलं आहे. ते लिगल का योग्य आहे का नाही याच्यात आपल्याला जायचं नाही. कोर्टाचा निकाल म्हणजे आपण लॉ अबायडिंग सिटिझन योग्यच म्हणत असतो, पण त्याचा इफेक्ट काय झाला की आपल्या बार काउन्सिलकडे ही जी दरवर्षीच्या याच्या गोष्टीतनं पैसे जमा व्हायचे किंवा 25,000 रुपये घेतले किंवा त्या सुमाराची रक्कम घेतली तर ते पैसे शिल्लक राहायचे. ते कशाला वापरत होते? शैक्षणिक पर्पजसाठी. आता ते फंड जर का तुमचे कमी झाले मग साहजिकच शैक्षणिक फंडासाठी पैसे राहणार नाहीत, वकिलाच्या आपत्कालीन गरजेसाठी पैसे राहणार नाहीत. म्हणून नाही का तुमच्याकडे पैसे कायद्याने घेता येत नाहीत ना, कमीत कमी तुम्ही राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करा आणि त्या पाठपुराव्यातून अशी एखादी योजना मंजूर करून घ्या. जसं अध्यक्ष म्हणाले तसं ही गोष्ट पण आता बार काउन्सिलकडनं अपेक्षित आहे की तरुण वकिलांच्यासाठी काहीतरी आर्थिक सहाय्याची योजना झाली पाहिजे. धन्यवाद.